नमस्कार. आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. आज आपण बोलणार आहोत प्रभाग क्रमांक 12 हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार डॉमिनिक रोमाव यांच्याशी. आज आपण ज्या परिसरामध्ये उपस्थित आहोत, जर आपण आजूबाजूला हा परिसर बघितला तर इतके हे सुंदर तलाव, हे सुशोभीकरण आणि ही स्वच्छता जर आपण पाहत असाल तर ज्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत कुठे त्यांचा हा मोलाचा वाटा आहे. कारण गेली 30 वर्ष ही राजकारणात आणि 30 वर्षांचं राजकारण, त्याचबरोबर सरपंच ते राहिलेले आहेत आणि त्या काळामध्ये त्यांनी कामं केली आहेत. आता बहुजन विकास आघाडीने त्यांच्यावर प्रभाग क्रमांक 12 ची जबाबदारी सोपलेली आहे आणि या जबाबदारीला निभवत असताना डॉमिनिक जी नेमका कोणता विकास या परिसरामध्ये करणार आहेत, प्रभागामध्ये कसा विविध प्रकारे चेंजेस आणणार आहेत आणि बहुजन विकास आघाडी ज्यांची उमेदवारीची वाट गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोक बघत होते, जेव्हा त्यांच्यावर ही जबाबदारी आली तेव्हा त्यांना कसं वाटतं आपण जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम नमस्कार, तुमचं स्वागत नमस्कार. आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये बहुजन विकास आघाडीची जबाबदारी घेतलेली आहे. इतकी मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, कसं वाटतंय, काय वाटतंय? मला आनंद झाला. माझ्या पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, तो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. मी बहुजन विकास आघाडी ज्या दिवशीपासून स्थापन झाली आहे, तिथपासून मी या बहुजन विकास आघाडीमध्ये काम करत आहे आणि मी चांगल्या पद्धतीने काम करेन, अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. सर, 30 वर्षांचं राजकारण आणि म्हणजे बहुजन विकास आघाडीचा प्रवास तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु बहुजन विकास आघाडीमध्ये 30 वर्षांचा तुमचा प्रवास कसा राहिलेला आहे? एकदम व्यवस्थित माझा प्रवास झालेला आहे. कारण सर्वप्रथम मी जेव्हा निवडून आलो ह्या ग्रामपंचायतमध्ये कोपराडमध्ये, तेव्हा उपसरपंच झालो. त्यानंतर 5 वर्ष सरपंच म्हणून मी इथे काम केलं. त्याच्यानंतर मी उपसभापती झालो आणि उपसभापती 5 वर्ष राहून मी सभापती झालो. आपल्याला सर्वांना कल्पना असेल, पंचायत समितीमध्ये, वसई पंचायत समिती उपसभापती राहिलेला परत कधी सभापती झालो नाही. अगदी अगदी. आणि अगदी मी कॅथलिक समाजाचा एकमेव असताना, म्हणजे आमचे तेव्हा जवळजवळ 12 जण निवडून आलेले, त्याच्यातला मी एकच कॅथलिक होतो. अच्छा. आणि त्या कॅथलिकवरती माझे नेते जितेंद्र ठाकूर यांनी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आणि मी ते सभापतीपद व्यवस्थित पार पाडलेलं आहे. कारण मला ठाणे जिल्ह्यातून सभापती म्हणून 1 नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे, पुरस्कार मिळालेला होता. आता जेव्हा उमेदवारी मिळालेली आहे, जर तुम्हाला माहित असेल तर गेला 1 वर्ष हा बहुजन विकास आघाडीसाठी खूप कठीण काळ राहिलेला आहे. भाजपसारख्या मोठ्या पक्षाने वसई विरारमध्ये हात पसरवले, डोकं वर काढलं. आज जर तुमच्या समोर पण भाजपसारख्या एका पक्षाचं आव्हान आहे, भाजपचे पण उमेदवार उभे आहेत समोर. काय कराल? ह्यांना कसं आता तुम्ही डिफीट करू शकता? आता तुम्ही आव्हान बोलतात, मला ते काय आव्हान असं वाटत नाही. मी तर अगदी इझिली घेतो. पण ही निवडणूक आहे, कधीही काही होऊ शकते. मी असं नाही सांगत की मी 100% आमचा पक्ष निवडून येईल, पण हे 100%च सांगतो की 100% आम्ही सगळे उमेदवार आमचे निवडून येणार. कारण तुम्ही जुना इतिहास पण पहा ना. 115 उमेदवार होते, आमचे नगरसेवक होते. त्याच्यातले 6 की 7 लोक खाली बाहेरची होती, विरोधी हो, हो, पक्षाचे हो. सगळ्या म्हणून. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नाही, कोणतीही आम्हाला अडचण नाही की आम्हाला असं काही अडचणीचं होईल. मला तर वाटत नाही काही अडचण होईल असं. तुमच्या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे स्वच्छता आपण पाहू शकतो. परंतु एक तुमचा जो प्रभाग आहे ग्रामीण आणि शहरी पट्ट्याला जोडणारा प्रभाग आहे. तर काय सांगाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला रोजगार पण आणायचा आहे, महिलांच्या योजना पण आणायच्या आहेत. म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांना सांभाळायचं. तर काय सांगाल महिलांसाठी काय तयारी? महिलासाठी महिलांचे जे उपक्रम आहेत, जे गव्हर्नमेंट निधी किंवा महिलासाठी जे गव्हर्नमेंट सरकार जे करते ते महिलापर्यंत पुरवणार आहेत, पोहोचवणार आहेत. आम्ही निरनिराळ्या महिलाचे बचत गट करणार आहेत. आणि तुम्ही सांगता की आमच्या विभागात तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल हो, मला हो, वाटतं. हो. कसं वाटतं तुम्हाला? अगदी स्वच्छ. यस. कारण मला ग्रामपंचायतमध्ये असताना संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान जेव्हा ठाणे जिल्हा परिषद होते, तेव्हा 3 वेळा लागोपाठ वसई तालुक्याचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. अगदी. आणि जिल्ह्यात सुद्धा मी 2ऱ्या क्रमांकाने माझी ग्रामपंचायत मी उत्तीर्ण करून घेतलेली आहे. तसंच जे वसई तालुक्यात 29 प्रभाग आहेत, त्या 29 प्रभागामधली सगळी लोक माझा प्रभाग बघायला येतील, इतका छान प्रमाणे मी प्रभाग करणार आहे. तुम्ही हे तलाव बघितलं असेल. हे तलाव माझे वडील ह्या अगोदर 30 वर्ष, आजपर्यंत मला वाटत नाही की मी कोणी रेकॉर्ड केलं असेल. 30 वर्ष एका गावचे सरपंच होते, लागोपाठ लागोपाठ 30. एवढं आमचं इथल्या लोकांचं हम्म. किंवा आमच्या नेत्याचं आमच्यावर प्रेम आहे आणि विश्वास आहे. त्यामुळे लोक आम्हाला मतं देतात, निवडून येतात की हीच कामं करू शकतात. ह्या तलावाला जेव्हा मी सुरुवात केली आज 2004ला, आता बघा किती वर्ष झाली. तेव्हा लोकांना जॉगिंग म्हणजे काय एवढे कल्पना पण नव्हती. तेव्हा मी ह्या जॉगिंगची व्यवस्था तेव्हा केलेली आणि त्याच्यासाठी जो आमचा आमदार निधी किंवा इतर निधी आणून जो कमी पडला, तुम्ही माझ्या खर्चाने
माझ्या भावाकडून कुटुंबाकडून घेऊन आम्ही हे तलाव पूर्ण केलेलं आहे. आणि आज या तलावाला देखील माझ्या वडिलांचं नाव दिलं आहे, स्वर्गवासी युनुस परिक्रमा व बालोद्यान असं. नक्की. ह्याच्यामध्ये सर जी परिस्थिती आता सध्या तुम्ही पाहताय राजकारणामध्ये कसं काय सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी बहुजन विकास आघाडी जेव्हा एवढ्या कठीण काळातून जाते त्याच्यामध्ये आता तुमच्यावर उमेदवारी आलेली आहे. इतर 3 जण पण आहेत तुमच्यासोबत. तर पुढचं ध्येय काय असणार आहे? कारण कुठेतरी आत्ताची जी लढाई आहे ती खूप कठीण लढाई आहे. तर आपल्या पक्षाबद्दल आणि स्वतःबद्दल कसं जागरूक कराल लोकांना? आता जे चाललंय ना, म्हणजे थोडक्यात एकदम खालच्या शब्दात बोलत ना, घाणेरडं राजकारण चाललंय. हे कधी वसईत नव्हतं. हं. आपल्याकडे असं कधी नव्हतं. म्हणजे थोडक्यात आपण बोललं तर कदाचित काही लोकांना वाईट वाटेल. बिहारसारखं इथे साधारण राजकारण चाललेलं आहे, की आपण जेव्हा पेपरला वाचतो इकडे तसं हं. झालं, तसं आपल्याकडे पण एवढ्या 30 वर्षात आपले हितेंद्र ठाकूर आमदार असताना असं कधी घडलं नाही. सर्व धर्म, सर्व धर्माला ते घेऊन जाणार होते. मी मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, की आम्ही 12 मधले मी एकटा कॅथलिक असून देखील मला त्यांनी सभापती दिलं. असे बरेच उदाहरण आहेत. आमचे मनसूर शेख सरपंच होते बोईंजला. ते एक कॉमिटीने एकच होतं, तरी पण त्यांना सरपंच केलं. अशी गोष्टी त्यांच्या हातून घडलेल्या आहेत. त्यामुळे हे अडचणीचं जरी असलं ना, तरी फार काही आम्हाला त्रास होईल असं मला वाटत नाही. कारण आम्ही सर्वांची मनं ऐकतो. आम्ही कधी कोणाची तुलना, कोणाची निंदा करत नाही. आम्ही आमच्या कामाने आमची रेष मोठं करण्याचा प्रयत्न करतो. कोणाची रेष खोडून आम्हाला कधी मोठं व्हायचं नाही किंवा आम्ही वाहवा पण करत नाही. तेंडुलकर कुठे सांगायला जात नाही, मी इथे सेंचुरी मारली, तेथे त्याची बॅट बोलते. त्याची जी बॅट आहे ना, ती ग्राउंडवर बोलली पाहिजे, तर तेंडुलकर होईल. तसं बरोबर. आमचं काम बोलेल. आमची जी कामं आहेत ना, ती बोलतील, की हां, खरोखर ह्यांना मत दिला तर उपयोग होईल. आणि मी पण आता आव्हान करतो तुम्हाला, की आम्ही 15 तारखेला, येणाऱ्या 15 तारखेला सर्व मतदारांना विनंती करतो, की त्यांनी आम्हाला आम्हाला म्हणजे 12 क्रमांकामध्ये आमचे जे 4 उमेदवार आहेत, मी आणि आमचे दुसरे 3 या निशाणीवर, चिठी निशाणीवर शिक्का मारून बहुमताने निवडून द्यावी. हे करत असताना मी तुम्हाला एक शब्द देतो, की तुम्ही चुकीच्या माणसाला मत दिलंय असं तुम्हाला कधी मनालाही वाटणार नाही. तुम्हाला कधी पश्चाताप न होणार याची शाश्वती मी देतो. मला फक्त 15 तारखेपर्यंत तुम्ही मदत करा. 5 वर्षे आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. सर सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न माझा राहिलेला आहे, की सर्वप्रथम ज्या कामांना कोणत्या कामांना तुम्ही प्राधान्य द्याल सर्वप्रथम? सर्वप्रथम रस्ते, वीज ह्या कामाला प्राधान्य देणारच. पण आमच्या विभागात अजून हं. म्हणजे प्रभागमधल्या माझ्या 12 मधल्या अर्ध्या लोकांना अजून पाणी मिळालं नाही. जे स्थानिक लोकं इथे राहतात त्यांना वॉट फिल्टर पाणी जे असते आपलं ते मिळालेलं नाही. ते पाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसंच येथे जे स्थानिक लोकं आहेत त्यांना घरं बांधताना त्रास होतो, की कुणी अडचण आणली तर त्यांना त्रास होतो म्हणजे शास्ती हं. शास्ती ती शास्ती माफ करून सगळ्यांना जसे ग्रामपंचायत असताना जसं घरपट्टी लागायची किंवा घरं मिळायला परवानगी त्यासाठी मी पहिला प्रयत्न तो करणार आहे. शास्ती कशी कन्सल कमी होईल आणि लोकांना घरं बांधताना सुविधा स्थानिक लोकांना सुविधा कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं, की जर आपण एकदा इथे कॅमेरा फिरवा, हे जर तुम्ही इथे पाहिलं तर तुम्हाला कळेल, की एका बाजूला जी शहरी वसई आहे, जिथे मोठ्या प्रमाणात आता वस्ती वसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही वसई आहे, जे बघण्यासाठी बाहेरून पर्यटक येत आहेत आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वसई विरारच्या नेत्यांचा पण प्रयत्न सुरू आहे. खरं तर जसं आता डॉमिनिक सर म्हणाले, की खरंच 29 जे प्रभाग आहेत, त्यातील प्रभागातील जे कोणी सदस्य असतील, त्यांना येऊन एकदा ही वसई पाहिली पाहिजे, हे विरार त्यांनी पाहिलं पाहिजे. ज्या विरारची निंदा गेल्या अनेक वर्षांपासून सतत केली जात आहे, त्या विरारमध्ये रेकॉर्ड ब्रेक काम करून इतकी स्वच्छता ठेवून कोणत्याही विरोधकावर टीका न करता आपलं 30 वर्षांचं राजकारण करून ज्या उमेदवारांनी इतकी वर्ष हे विरार असं ठेवलेलं आहे त्या उमेदवाराला नक्कीच जनता किती पसंत करते पाहण्यासारखं असेल कारण 30 वर्षांचं राजकारण इतका अनुभव आणि बहुजन विकास आघाडी सातत्याने ज्या व्यक्तीवरती विश्वास दाखवत आहे त्या व्यक्तीला नक्कीच जनता पसंत करतच असेल परंतु येणाऱ्या 15 तारखेला पाहण्यासारखं असेल प्रभाग क्रमांक 12चा निकाल काय लागतो कारण ह्या संपूर्ण परिस्थितीसाठी ज्या उमेदवाराला बहुजन विकास आघाडीने आज निवडलेला आहे आणि वर्षानुवर्ष निवडत आलेली आहे निवडलेला आहे त्याला जनता किती पसंत करणे हे करते हे पाहण्यासारखं असेल पाहूया येणाऱ्या 15 तारखेला नेमका महापौर कोणाचा बसतो आणि डॉमिनिक सर ज्यांनी इतकं सुशोभीकरण इतकी स्वच्छता आपल्या परिसरामध्ये ठेवलेली आहे ती तशीच कायम राहते की कुठेतरी त्याला ठाम बसतो धन्यवाद